आतापर्यंत तो काही खूपच विकास रखडलाय. आता अनेक वल्गना झाल्या का बरेचसे करोड आले, पण त्या तुलनेमध्ये जो खूपच विकास व्हायला तो विकास झाला नाही. की तुम्ही पक्ष खूप बदलता त्याबद्दल काय? माझ्यावर टीका करा कुठला दुसरा विषय नाहीये. म्हणजे विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे, केलेली चुकीची कामं असतील, टक्केवारीची असतील, किंवा जे जे काही विकास झालाय तो निकृष्ट दर्जाचा झालाय हे पुढे डायव्हर्ट करण्यासाठी फक्त आपण पक्ष बदलतो हा त्यांचा एकच अजेंडा. माझ्या तुम्ही बोलता पण जनतेला त्याच्याशी काय घेणार का? ज्यांना टीका करते वन बाय वन माझ्यासमोर बसावं. सुनील पाटील या व्यक्तीवरती टीका करा कुठे त्यांच्याकडे विषय नसल्यामुळं हा ते फक्त पक्ष बदलता हा ते जर अजेंडा घेऊन चालणार असतील तर त्यांच्याकडे काही धोरणच नाही. याचा अर्थ हा मुद्दा खूपच शहराचा विकास होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे हा मुद्दा दाखवून विरोध करणं, बाकी त्यांना दुसरा मुद्दाच नाहीये. दर्शको नमस्कार, डिजिटल चावडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या नगर परिषदांचं नगरपंचायतींचं जोरदार वारं सुटलंय. 2 तारखेला निवडणुका आहेत, 3 तारखेला निकाल होणार आहे. सध्या आपण कर्जत, खोपोली आणि या परिसरामध्ये निवडणुकांचं वारं कोणाच्या बाजूने जास्त आहे पाहतोय. लोकांच्या मध्ये जाऊन जनतेशी संपर्क करून मतदारांच्यातनं जाणून घेतोय, ग्राउंड रिपोर्ट्स करतोय की लोकांना नेमकं कुणाला जास्त त्यांना सकारात्मक गोष्टी वाटत आहेत, कोणाचं पारडं जड आहे. त्याचबरोबर इथले नेते जे आहेत, इथलं नेतृत्व आहे, उमेदवार आहे, त्यांचे सुद्धा आपण बातचीत करतोय. सध्या आपण आहोत खोपोलीमध्ये. खोपोलीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत डॉक्टर सुनील पाटील साहेब. सर, तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. आम्हाला आज थोडक्यात आपल्याकडे ही माहिती हवी आहे की तुमच्या प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत ते समोर येत आहेत. आम्ही पाहतोय लोकांच्या मध्ये. आम्ही ज्यावेळी आज दिवसभर गावामध्ये फिरलो, शहरामध्ये फिरलो, गल्ल्यांमध्ये लोकांच्या काही बाईट्स घेतल्या, तर याच्यात एक प्रकर्षाने मुद्दा जाणवला. त्याबद्दल काही बोलायचं आहे, परंतु त्याच्या आधी मला एक थोडक्यात विचारायचं आहे की आपली आता युती आहे, राष्ट्रवादी गटांची, शिवसेना असेल आणि इतर मित्रपक्ष, शेका पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या याच्यासोबत तुमचं इथे लढाई चालू आहे. विरोधक सुद्धा तेवढेच मातबर आहेत. परंतु तुमचा असा कुठला मुद्दा, कुठला अजेंडा पुढे घेऊन तुम्ही जाता की जेणेकरून इथल्या खोपोलीच्या विकासासाठी ते धोरण तुमचं महत्वाचं असणार आहे? आतापर्यंत तो काही खूपच विकास रखडलाय. आता अनेक वल्गना झाल्या का बरेचसे करोड आले, पण त्या तुलनेमध्ये जो खूपच विकास व्हायला तो विकास झाला नाही. आपणही पाहता म्हणजे खोपोली सिटीमध्ये जो काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. स्वच्छतेचा प्रश्न मला खूप जाणवला प्रकर्षाने. इथलं तर पर्यटन विकास जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा दिसला नाही कुठं. तर याच्या पाठीमागे म्हणजे लोकांच्यातनं आम्हाला हे आलेल्या प्रतिक्रिया होत्या की इथं गेली 4 वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असताना इथलं जे नेतृत्व आहे, कुणी आमदार असतील, कुणी खासदार असतील, तर त्यांनी इथं त्यांच्याकडून काम करून तो विकासाचा मुद्दा पुढे न्यायचा असतो, तर तो झालेला नाही असं काही लोकांच्यातनं आलं. तर ते बरोबर आहे का? का झालं नाही? गोष्ट खरी आहे, कारण शेवटी हा प्रशासन जो ज्यांनी चालवलाय ते कोण आहे तुम्हाला आता तुम्ही नाव घेताय 100% खरं. आणि म्हणूनच जो काही या ठिकाणचा जो खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता, की जे काही करोड आले, की जे काही काम झालं ते किती निकृष्ट दर्जाचं आहे. जे आमच्या ड्रेनेजची भरी गटार योजना असेल, आपण पहिले चांगले रस्ते केले गेले आणि त्याच 1-2 महिन्यामध्ये खोदले गेले. म्हणजे असा हा विकास या ठिकाणी झाला. या योजनेबद्दल पण मी खूप ऐकलं, फार मोठी योजना, खूप वर्ष रखडली गेली का? नेमकं काय घडलं त्याच्या पाठीमागे? आता ती योजना कुठेतरी मार्गाला लागली, परंतु जे मार्गाला लागत असताना ज्या पद्धतीचे जे रस्ते केले गेले, जे प्रशासन तेच आहे, प्रशासन चालवणारे तेच आहेत, तर त्या असताना ज्यांनी ज्या पद्धतीने करून घ्यायला पाहिजे, जे रस्ते झाले रस्त्यामध्ये ते पुन्हा ते खोदले गेले आणि पुन्हा ते लाईन टाकली गेली आणि कोणाला विश्वासच नाही. आता शहरातल्या काही म्हणजे सोसायटी असतील, जे काही तिथले स्थानिक असतील, यांना विश्वास घेऊन जर ही स्कीम राबवली असती तर त्याचा चांगला फायदा झाला असता. परंतु आम्ही म्हणू तेच म्हणून अशा पद्धतीचं काम झाल्यामुळे तो काम विकास रखडलाय कुठे. 100%. तुमच्यावरती होणाऱ्या आरोपांच्यावरती मी येणारच आहे, परंतु त्याच्या आधी काही मुद्दे मला लोकांच्यातली जी जाणीव झाली की तुमचं नेतृत्व काही लोकांना का हवं आहे, तर कायम प्रत्येक हाकेला उपलब्ध असणारा नेता किंवा प्रत्येक अडीअडचणीला, म्हणजे सर्वात महत्त्वाचं घरगुती प्रॉब्लेम्स काय असतात, तर आरोग्याच्या समस्या असतील, कुठल्या पोलीस खात्यातल्या काही अडचणी असतील, तर त्यासाठी तुम्ही कायम अवेलेबल असता, त्यांच्या अडीअडचणीला तुम्ही सोडवायला पुढे जात असता. यासोबत याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथल्या विकासासाठी, महिलांच्या विकासासाठी असेल, तरुणांच्या रोजगारासाठी असेल, तर याच्यासाठी किंवा स्वच्छतेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, महिलांनी तो एक प्रकर्षाने पुढे सांगितला, तर याच्यासाठी काय धोरण घेऊन तुम्ही पुढे जाताय त्या निवडणुकीसाठी, किंवा काय विकास तुम्ही पुढं शहराचा करणार आहात? आपण बोलू ती गोष्ट खरी का? सर्वांना अवेलेबल होणारा नेता म्हणण्यापेक्षा सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणीला 100% तो तर लोक सर्वसामान्य नेतृत्व म्हणून मला ते मानतात. परंतु तेवढ्यावरच न राहता आपण जो काही विकास आहे खोपोली शहराचा रखडलाय, तो विकास कसा करता येईल आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर जी काही तरुण मंडळी बेरोजगार आहेत त्यांना कसं रोजगार देता येईल,
किंवा त्या तरुणासाठी त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल यासाठी प्रामाणिक आपण प्रयत्न करणार आहोत. आज नगरपालिका सुद्धा शासनाच्या येणाऱ्या अनुदानावरती अवलंबून आहे. तर कुठंतरी आमचं विजन राहणार आहे का ते नगरपालिका स्वतःचा इन्कम सोर्स हा चालू झाला पाहिजे. जो अनुदान येणार त्याच्यापेक्षा आपलं स्वतःचा इन्कम सोर्स हा खोपोली नगरपालिकेच्या खूप मोठ्या जागा पडू नये. परंतु त्याच्यामध्ये खोपोली नगरपालिकेचा कुठलाच असा फंड स्वतःचा तयार होत नाही. तो कसं तयार करता येईल, त्यातनं कसा आम्हाला विकास करता येईल. शासनाचा निधी आल्यानंतर जर विकास होणार असेल तर आमच्याकडं एवढी मोठी खोपोली, एवढा मोठा परिसर आहे, त्याच्यामध्ये आमची डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नक्की तो विकास आम्ही करू शकतो. तुमच्याकडे तर आता अजून एक प्लस पॉईंट आहे. सुधाकर भाऊ घारे असतील आणि त्यांच्यावरती असणारं नेतृत्व आपले मंत्री साहेब असतील, तटकरे साहेब, तर यांच्या थ्रू, कारण शेवटी काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना कामं करायची झालं तर वरती आपली तेवढी वचप असणं किंवा पकड असणं गरजेचं आहे. तो फंड, तो निधी आणण्यासाठी आणि त्याचा फॉलोअप घेण्यासाठी, तर त्याचा फायदा इथल्या विकासासाठी तुम्ही कराल का किंवा होऊ शकेल का? नक्कीच. ज्या मी पक्षाला निवडून लढवते आदरणीय पवार साहेब हे अर्थमंत्री देखील आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रदेशचे अध्यक्ष आमचे आदरणीय मार्गदर्शक तटकरे साहेब आहेत. त्यांनी कोकणचा विकास केला सर्वांना माहिती आहे किंवा काम करणारं नेतृत्व आहे. यांच्या नेतृत्वाखाली आणि इथलं स्थानिक नेतृत्व आपण बोलल्याप्रमाणे सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवतोय आणि त्यांचा नक्कीच हा सपोर्ट राहणार आहे आणि म्हणूनच त्याचा विकासासाठी फायदा होईल, 100% फायदा होईल. स्वतः ते सत्तेमध्ये आहेत आणि नक्की तो फायदा होईल. आणि आदिताई तटकरे चांगलं म्हणजे महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत, नक्की महिलांसाठी देखील त्यांच्याकडे धोरणं खूप चांगली आहेत. जो काय आज महिलांना जो काही आज पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा देखील तेवढाच सत्तेतला वाटा आहे. त्या स्वतः मंत्री आहेत. अशाच काही खाते येते त्यामुळे त्यांच्याकडेच खाते येते, त्यामुळे लाडकी बहीण ही शेवटी त्या हाताळत आहेत. म्हणूनच आज आम्ही शहरामध्ये फिरताना महिलांच्या जास्त बाईट्स घेतल्या, कारण गेल्या 2 निवडणुकांना, विधानसभेला आणि लोकसभेला, महिलांनी काय म्हणजे मतदानामध्ये काय करू शकतात हे दाखवून दिलेलं आहे. मग इथं काय होईल त्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. खूप छान प्रतिक्रिया तुमच्या बाजूने आल्या होत्या. तर मी काही आरोपांच्याकडे जातो की आता तुमची धोरणं विकासात्मक आहेत, तुम्ही शहरासाठी हे करणार आहात, अजेंडा सुद्धा तुम्ही मांडलेला आहे, परंतु विरोधकांचे असे पण काही आता मुद्दे निघलेले आहेत. विरोधक तुमच्यावरती टीका करतात की तुम्ही पक्ष खूप बदलता, तर त्याबद्दल काय? आता खूप म्हणायचे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फाउंडर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फाउंडर म्हणून काम केले. मी जे पक्ष प्रवेश केला हा काहीतरी त्यावेळेच्या अडचण असेल, जे काही मला त्रास स्थानिक लेवल झाला असेल म्हणून तो निर्णय मला कुठेतरी काम करायला इकडे संधी मिळत नव्हती. ती अडचण ही पक्षात शेवटी कुटुंबामध्ये 2 भाऊ असल्यानंतर की 3 भाऊ असल्यानंतर ती अडचण कधी झाल्यानंतरच माणूस दुसरा घर शोधतो किंवा दुसऱ्या जातो. याचा अर्थ त्याच्या विचारधारेत बदल होत नाही. तर मी जो काही निर्णय त्या टायमाला घेतला, ज्या संघटनेत मी काम केलं, ज्या शिवसेनेमध्ये मी काम केलं, तिथं प्रामाणिकपणे काम केलं, संघटन कौशल्याने मी ते संघटन मानलं. ज्या ठिकाणी एकच नगरसेवक होता त्या ठिकाणी नक्कीच ते 1चे 11 नगरसेवक करत असताना तर प्रामाणिक हेतू ठेवून तो आपण त्या ठिकाणी ते नगरसेवक आपण केले गेले. त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा हात आहे, परंतु शेवटी प्रमुख हा शहराचा प्रमुख मी शहर प्रमुख म्हणून काम केले आणि ते काम करत असताना म्हणजे संघटनाच बांधली नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून ते 1चे 11 नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून आणले गेले. आमदारकीची निवडणूक लागल्यानंतर आमदारांना देखील आपण त्या ठिकाणी निवडून त्या सिंहाचा वाटा माझा आहे. असं असताना आता मला लोकांच्यात फिरताना हा मुद्दा जाणवला मला प्रकाश, मातीशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणून तुमच्याकडे ते बघता इथल्या लोकांच्या मध्ये अवेलेबल असणार आहे. आता तुम्ही उत्तर देताना सुद्धा मी हा प्रश्न ट्रिकी घ्यायसाठी घेतला होता की विरोधकांच्याकडनं हा आरोप होतो, तर तुम्ही आरोप नाही केला त्यांच्यावरती, कारण त्यांचेही पक्ष बदलणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्या लोकांनी आम्हाला सांगितल्या होत्या. त्याच्यावर बोलतो ना, आता त्यांची बघा, त्यांना माझ्यावर टीका करा कुठला दुसरा विषय नाहीये. म्हणजे विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे, केलेली चुकीची कामं असतील, टक्केवारी असतील किंवा जे काही विकास झालाय तो निकृष्ट दर्जाचा झालाय, हे कुठे डायव्हर्ट करण्यासाठी फक्त आपण पक्ष बदलतो हा त्यांचा एकच अजेंडा. माझ्या म्हणजे तुम्ही बोलता म्हणजे पण जनतेला त्याच्याशी काय घेणार, कारण जनतेला मध्ये काम करणारी व्यक्ती तीच आहे ना. बरोबर. एका कुटुंबाची 2 कुटुंब झालेलीच आहेत आतापर्यंत. ते अनेक पक्ष म्हणजे किती ज्यांनी आरोप करतायत त्यांनी वंदन माझ्यासमोर बसावं ना, पहिले त्यांनी आत्मपरीक्षण करा. आपण कुठल्या पक्षात आता कुठं आहोत, कुठं आपण गेलो आणि कसं पक्षानं फसवलंय, मी कोणाला फसवलं नाही. जिथं ज्या पक्षात प्रामाणिक काम केलंय त्याने असं ज्या पक्षात त्या पक्षात काम नाही करत दुसऱ्या पक्षाचं काम करत असं ते केलं. ज्यांना टीका त्यांनी वंदन माझ्यासमोर बसावं, त्याला मी
लोकांना विचलित करण्यासाठीच असणारे हा, हे पण डायव्हर्ट करण्यासाठी त्यांना दुसरा कुठला विकासाचे मुद्दे सुनील किंवा- पाटील या व्यक्तीवरती टीका करा कुठे त्यांच्याकडे विषय नसल्यामुळं हा ते फक्त पक्ष बदलता हा ते जर अजेंडा घेऊन चालणार असतील तर त्यांच्याकडे काही धोरणच नाही याचा अर्थ हा मुद्दा पोपोच्या शहराचा विकास होऊ शकत नाही. बरोबर. हा म्हणजे हा मुद्दा दाखवून विरोध करणं म्हणजे बाकी त्या त्यांना दुसरा मुद्दाच नाहीये. हा. एकंदरीत इथलं नेतृत्व म्हणजे दोन्ही गट मातबर आहेत, दोन्ही तेवढीच ताकद लागलेली आहे. जनता नेमकी कुठल्या गोष्टींना बघून मॅक्झिमम मतदान करत मी थोडीच समजतच नाही. बरं. त्या व्यक्तीला मी गेल्या 20 वर्षापूर्वी पराभूत केले आणि ती व्यक्ती मी असं समजत नाही का ते मातबर आहेत आणि ते त्यांची काय भीती आहे. ही निवडणूक ज्यांनी प्रतिष्ठेची करायला पाहिजे ती जनतेने हातात घेतली. जनता ही एका विशिष्ट ह्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एकवटली. ही परिवर्तन विकास आघाडी ही त्यासाठी तयार झाली. तर कुठेतरी आपण हे परिवर्तन केलं पाहिजे. जो काही 4 वर्षाचा आपण काळखंड सांगता की नागरिकांमध्ये चर्चा आहे त्या चर्चेमधनच हा निर्णय झालाय. 4 वर्ष विकासातला रखडला. हा विकास रखडला की जे कशाने विकास झाला त्याच्यामध्ये काय मोठा तो अडचणी लोकांना दिसायला लागल्या. सर्वच कामांमध्ये असेल, हा, मला कॉन्ट्रॅक्टमध्ये मुद्दा असेल. जो लोकांच्यात आला होता तो पुढला विचारतो की इथं अडचणी सर्वात जास्त लोकांना दिसल्या त्या टक्केवारीचा शब्द खूप शहरभर बोलला जातोय. नेमकी ही काय प्रथा आहे आणि ती कुणाकडनं सुरू झाली ती ऑफकोर्स असती जनसामान्यांसाठी नागरिकांसाठी वाईटच असणार आहे, डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी वाईट असणार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत? नक्कीच आता त्याचा विचार आता जनता करणार आहे. मी येणाऱ्या ह्या 2 तारखेला लोक तिचं ते त्याला उत्तर देणार हा आहे. मुद्दा काय आहे? टक्केवारीचा मुद्दा नेमका काय आहे? आता आपण म्हणताय एवढे करोड आले तेवढे करोड आला एवढा विकासासाठी निधी आला ती डेव्हलपमेंट दिसत नाही. जी कामं केली ती कशा दर्जाची झालीत ती कशामुळे खराब होतात ते तुम्हालाही माहिती आहे. मला काही नुसती ते टीका करून काय मला मत मिळवायचं नाहीये आणि मी टीका करून काय मोठा होणार नाही किंवा मला निवडणूक जिंकायची नाहीये. पण ते लोकांना जनतेला माहिती आहे काय प्रत्येक जनतेला नेतृत्वानं हाच सामंजस्यपणा हेच मला वाटतं मुद्दा आपण पुढे घेतला पाहिजे की टीका करून दुसऱ्याचं उणं काढून आपल्या समाजाचं किंवा ज्यांचं आपण प्रतिनिधित्व करणार आहोत त्यांचा विकास करू शकणार नाही. तर विकासासाठी धोरण असायला पाहिजे, त्याच्याबद्दल एक दृष्टिकोन असायला पाहिजे. एकंदरीत महत्त्वाचे मुद्दे आम्हाला काही पाहिजे होते. तुमच्यावरती असणाऱ्या आरोपांच्या बद्दलची काही थोडक्यात माहिती होती. आता सगळ्यात शेवटी मी यासाठी कारण आता निवडणूक आहे, तुम्ही नागरिकांसाठी कोकणच्या नागरिकांसाठी काय संदेश द्या? कारण शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये खूप सारी आमिष लोकांसमोर येत असतात आणि यावेळेला लोक डायव्हर्ट होतात किंवा निवडणुकीमुळे त्यामुळेच काही नेतृत्व असं पुढे येऊन बसते की पुढली 5 वर्ष त्यांना सहन करत नागरिकांना राहावं लागतं. तर त्यासाठी काय संदेश द्या? तर लोक 2 तारखेला उत्तर देतील जे काही त्यांनी आपण बोलल्याप्रमाणे ते टीका करतायत. म्हणजे आम्ही टीका करावं त्यांच्यावरती बरंच काय टीका करू शकतो म्हणजे वेळ अपुरा पडेल एवढी आम्ही त्यांच्यावर टीका करू शकतो. पण टीका करून मला ही निवडणूक जिंकायची नाही. माझ्यासाठी ते आव्हान नाहीये. बोलल्याप्रमाणे त्यांना जनतेने नेतृत्व करायला संधी दिली होती. त्यांनी कसं त्यांच्या म्हणजे अगोदरच्या त्यांच्या वडिलांनी असेल कशामध्ये काम केलं ते जनतेला माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या आता निवडणुकीला सामोरे गेले त्यांनी देखील ही निवडणूक लढवताना अगोदर ते उपनगराध्यक्ष म्हणून झालेले आहेत, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. परंतु त्यांची काय विकासाचा विजन काय होता काय नाही ते कधी वार्डात गेले नाही फिरायला. तर काय विकास करणार? ज्या वार्डाने त्यांना निवडून दिलं त्या वार्डात काही ते गेले नाही. सुखदुःखाला सोडा ते घेतल्या म्हणजे त्यांचा विकास काय असतो, जनतेच्या समस्या काय असतात हे गेलं तर माहीत पडेल ना. त्यांच्या जनतेत गेलं ते तर माहीत पडणार आहे का? या निवडणुकांना, या लोकल निवडणुकांना जनतेच्या समस्या माहीत असायला तो माणूस त्या गटीतला, त्या मातीतला, त्या लोकांशी संबंधित त्यांच्यातला असायला लागतो. नाहीतर तेवढी अडचणी कळून येत नाही. आता मी कर्जतमध्ये काही लोकांची मुलाखती घेताना तिथल्या लोकांनी सांगितलं की इथल्या गटरींच्या समस्या त्या किती खोल असायला ते आम्हाला घेऊन करणारा पाहिजे. वरून कोणतरी फंड देऊन तो येऊन करून चालत नाही, नाहीतर तेवढीच ती डेव्हलपमेंट म्हणून होत नाही. तर तो एक मुद्दा तुमचा फार महत्त्वाचा आहे. लोकांना आता जाणीव आहे आजकाल एवढ्या निवडणुका बघितल्यानंतर तर जनता फार सुज्ञ झाली असं म्हणायला पाहिजे. कारण त्यांना कळून आलंय की आपल्याकडे काय चुकलं तर ते शेवटी आपल्यालाच भोगायला येतं. त्यामुळं असेल की आता जनता फार डोळसपणे मतदान करणार आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये फक्त ह्या नगर परिषदेंचाच नाही तर जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी लोकांना डोळसपणे मतदान करतील असंच आहे एकंदरीत वातावरण. मला खूप साऱ्या शुभेच्छा निवडणुकीसाठी आणि आज वेळ दिला त्यावेळेला आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.